सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर छत्रपतींचा शिवकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपत नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करणारं मालवण शहर यंदासुद्धा गुरुवारी 27 ऑगस्ट 2026ला किल्ले सिंधुदुर्गवरनं मानाचं श्रीफळ सागराला अर्पण केलं गेलं. यावेळी मालवणच्या धक्क्यावर आमदार निलेश राणे आणि व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते मानाच्या श्रीफळाचं पूजन करण्यात आलं. मच्छीमार, व्यापारी, नागरिक यांच्या भक्तिमय उपस्थितीत सागराला विधिवत श्रीफळ अर्पण करण्यात आलं. यावेळी आमदार निलेश राणे यांनी मच्छीमार, व्यापारी आणि मालवणच्या जनतेच्या भरभराटीसाठी सर्वांच्या वतीनं दर्या राजाचरणी निवेदन ठेवलं. मच्छीमार बांधवांनीही पारंपरिक पद्धतीनं सागराचं पूजन करत त्याच्या कृतज्ञतेला वंदन करत श्रीफळ अर्पण केलं. 27 ऑगस्टला दुपारी बाजारपेठेतल्या श्री हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीनं मानाचं श्रीफळ ठेवून मालवणच्या व्यापार व्यवसायाची भरभराट आणि नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर व्यापारी संघाचे मानाचं श्रीफळ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीनं श्री हनुमान मंदिरापासून बंदर जेटीपर्यंत नेण्यात आलं. बंदर जेटीवर आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळाचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मच्छीमार, व्यापारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आलं. यावेळी उद्योजक दत्ता सामंत, अशोक सावंत, मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक ललित चव्हाण, मंदार लुडबे, ज्येष्ठ पदाधिकारी बबन शिंदे, विश्वास गावकर, संग्राम साळसकर, किसन मांजरेकर, निशाय पालेकर, राजू बिडये, अभय कदम यांच्यासह विविध स्तरातले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी, मच्छीमार बांधव, सांस्कृतिक जाणकार, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा आणि मालवणचे असंख्य नागरिक उपस्थित होते. मालवण किनारपट्टीचा अरबी समुद्र मालवण वासियांसाठी समुद्राच्या मायेसोबत मालवण या सर्वांगीण नागरी तत्वासोबत कणखरपणे जगायची ताकद देत असतो. मालवण वासियांच्या वतीनं अर्पित केलं गेलेलं प्रत्येक श्रीफळ हे त्या दर्या राजाप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या काळजातनं आलेलं असतं. दर्याप्रतीच्या कृतज्ञतेच्या नूतनीकरणाचं ते श्रीफळ असतं, मालवणीचं असतं. सानिका वांगणकर, आपली सिंधुनगर न्यूज.